हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची सुरुवात तर या गाण्यापासूनच झालेली होती। हे गाणं ऐकून खूप फ्रेश वाटत होतं, कारण मला जुने गाणे ऐकायला खूप आवडतं। मग काय मस्त जिरा फ्राय करून घेतले होता। रोज भाजी खाऊन असं त्रास आलेला होता, म्हणून माझ्या आईने शिकवलेली मस्त अशा प्रकारे शॉर्टकट टमॅटोची चटणी बनवून घेतलेली होती। आणि सात्विकसाठी मात्र अशा प्रकारे व्हाईट उपीट बनवून घेतलेलं होतं। शुभम जेवण करायला आल्यावर मला तर जेवणाचं लांबच विचारलंसुद्धा नाही आणि माझ्यासोबत अशा प्रकारे मस्ती करत होता। मग काय, आमच्या दोघांची मस्ती बघून सात्विकलासुद्धा पप्पासोबत मस्ती करायची इच्छा होती। रात्री छान आवरला आणि सायंकाळी सात्विक मस्त खाली खेळायला गेलो, तर साहेबांचा ॲटिट्यूड मात्र अशा प्रकारे होता। थोडा वेळ खेळून झाल्यानंतर वर आलो आणि देवबाप्पाला मस्त असा दिवा लावला। आणि सात्विकचं वर आल्यावर सुद्धा खेळणं काही थांबत नव्हतं। काय खेळत असतो, कसं खेळत असतो त्याचं त्यालाच समजतं। रात्री मला भाजी करायची होती, म्हणून अशा प्रकारे मस्त मसाले आणून घेतलेले होते आणि सांडग्याची भाजी मी करून घेतलेली होती। हे आपल्याला खूप वाईट वाटतं की असलं काही भारतामध्ये घडत आहे। काय होतं आहे 2025मध्ये विमान क्रॅश झालेलं होतं आणि खूप साऱ्या लोकांना खूप त्रास झालेला होता। बाहेर मात्र असा पाऊस चालू होता आणि अचानक पावसाने एवढ्या जोरात धाव घेतलेली होती आणि पाऊस थांबायचं नाव मात्र होतं नाही। शुभम यायचा होता, म्हणून आईने मात्र आपल्या हातावर मस्त अशा प्रकारे मेहंदी लावून घेतलेली होती। काल सात्विक जादू बनला होता आणि आज पावसामध्ये भिजून शुभम जादू बनून आलेला होता। काय लागले होतं काय माहीत। पप्पा आल्यानंतर आपल्या पप्पांना दाखवतो की पप्पा मला लागले आणि मस्त जेवण झालं आणि असा दिवस संपला। बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये।